लहान मोठे सर्वांनाच आवडणारे हे टेंडर कोकोनट आईस्क्रीम फक्त 3 इंग्रेडियंट्स वापरून तयार होते बरं का. कुठल्याही प्रकारचं कोकोनट मिल्क किंवा फ्रेश क्रीम न वापरता अगदी सोप्या पद्धतीने हे आईस्क्रीम तयार होतं. पटकन रेसिपीची सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तसेच लाईक आणि शेअर करा. सर्वात आधी आपल्याला टेंडर कोकोनट म्हणजेच शहाळं यातलं पाणी काढून घ्यायचंय. हे पाणी आपण पुढे वापरणार आहोत म्हणून असंच ठेवायचंय. आता पाणी काढून झालं की आपल्याला यातली मलाई सुद्धा काढून घ्यायची आहे. त्यासाठी मी ते शहाळं फोडून घेते आणि यातली मलाई काढून घेते. हे आईस्क्रीम बनवताना आपल्याला मुख्य म्हणजे मलाईचा वापर करायचा आहे, त्यामुळे घेतानाच असं शहाळं घ्या ज्यामध्ये मलाई जास्त असणार आहे. आता अशी मलाई काढून झाली की तिला एकदा पाण्यामधनं धुवून घ्यायचंय आणि मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचंय. मिक्सरमध्ये त्याचसोबत आपल्याला घालायचे आहे 3 ते 4 चमचे साखर आणि नारळाचं पाणी जे आपण काढून घेतलं होतं ते सुद्धा यामध्ये घालायचं आहे. मिक्सरमधनं बारीक करताना पूर्णपणे त्याची पेस्ट झाली पाहिजे, एवढं बारीक करून घ्यायचं आहे. सगळे साहित्य मिक्सरमधनं बारीक करून घेतलेत. आता बघूयात. हे बघा, अशी मस्त एकदम घट्टसर मलाईची पेस्ट तयार झाली आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारचा फ्रेश क्रीम किंवा कोकोनट मिल्क नसल्यामुळे ह्याची टेस्ट एकदम ओरिजिनल येते. या मिक्सचरला आपण एकदा गाळून घेऊया आणि यामधले बारीक न झालेले मलाईचे तुकडे बाजूला काढून घेऊया. हे मिश्रण पूर्णपणे गाळून झालं की जे मलाईचे तुकडे बारीक नाही झालेत यातलेच 2 ते 3 चमचे मी या मिक्सचरमध्ये घालते, म्हणजे आईस्क्रीमला छान टेक्स्चर येतं आणि खाताना सुद्धा मध्ये मध्ये फ्रेश मलाईची टेस्ट येते. हे बघा कसं मस्त थिक कन्सिस्टन्सीचा आपला मिक्सचर तयार झालाय. आता याला एक एक करून मोल्डमध्ये टाकून घेऊया आणि फ्रीज करून घेऊया. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मुलं घरीच असतात आणि त्यावेळेला त्यांना वेगवेगळ्या पदार्थ असे बनवून द्यावे लागतात. त्यामध्ये तुम्ही एकदा त्यांना हे टेंडर कोकोनट आईस्क्रीम नक्की बनवून द्या. सगळ्या मोल्डमध्ये असं मिक्सचर टाकून झालं की वरतून स्टिक्स लावून घेऊया आणि फ्रीजरमध्ये फ्रीज करायला ठेवून देऊया. ओव्हरनाईट किंवा एक 5 ते 6 तास आपल्याला हे फ्रीज करून घ्यायचंय. अशाच अजून सोप्या आणि इंटरेस्टिंग रेसिपीज बघायच्या असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हे बघा, अगदी मस्त होममेड टेंडर कोकोनट आईस्क्रीम तयार झालेला आहे. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा. व्हिडिओला लाईक व शेअर करा.